करतात. नक्कीच आपण आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांबद्दल अधिकाधिक माहिती करून घेऊया, पण आता मात्र घेतो एक छोटंसं ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती सर्दीसाठी म्हणून आपण आयुर्वेदिक पंचकर्म उपचार नेमके कोणते आणि कसे करून घेऊ शकतो, यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानोगडे. डॉक्टर जवळजवळ 18 वर्ष एक पंचकर्म स्पेशलिस्ट म्हणून काम करत आहेत. डॉक्टरांची दादर, ठाणे, वाशी, पनवेल, पुणे येथे क्लिनिक्स आहेत. तुमच्या मनामध्ये आता जे काही प्रश्न असतील सर्दीबद्दल ते तुम्ही नक्कीच विचारू शकता. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. डॉक्टर, खरं तर आपल्याला जेव्हा सर्दी होते तेव्हा जसं तुम्ही म्हणालात की सायनसेस ब्लॉक होतात, तर आपल्याला काही प्रेझेंटेशन दाखवायचं राहून गेले, ते आपण दाखवूया का प्रेक्षकांना आपल्या? सर्दीसाठी सायनसेस आपण जे म्हणतो की सायनस एरिया म्हणजे कपाळाचा हा भाग, ज्याला फ्रंटल सायनस असं म्हणतात. फ्रंटल एरियामध्ये सर्दी साठून राहते. त्यानंतर नाकाच्या आजूबाजूची जी कॅव्हिटी असते, मॅक्झिलरी म्हणजे गालाच्या वरचा जो हा भाग आहे, त्याच्यामध्ये सर्दी साठते. आणि मग ह्या सायनसेसमध्ये कंटिन्युअस सर्दी साठून राहिल्यामुळे त्यामध्ये जे जंतू तयार होतात त्यांनी या आतल्या कॅव्हिटीमध्ये इन्फ्लामेशनमुळे सूज येते, ज्याला सायनोसायटिस असं म्हणतात. आणि त्यामुळे मग बऱ्याचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर या भागामध्ये डोकं जास्त दुखतं किंवा बोट आपण आयब्रोच्या बाजूला दाबून बघितलं तर या भागामध्ये भयंकर पेन होत असतं. जे बऱ्याचदा या मॅक्झिलरी म्हणजे गालाच्या भागामध्ये सुद्धा सूज येते. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्यावरती सूज येणं, डोकं गरम होणं, डोकं जड झाल्यासारखं वाटणं, हे सिम्पटम्स असतात, त्याला सायनोसायटिस म्हणतात. आता सायनसेसमध्ये सर्दी साठून राहिल्यानंतर बोनी सेप्टम डेव्हिएशन, ज्याला डीएनएस म्हणतात, ही जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये नाकामध्ये बोन डेव्हिएट झाले, ते नॉर्मल टू मिनिमम मॉडरेट स्टेजचं डेव्हिएशन आहे. यामध्ये पण आपण बघितलं तर ही कॅव्हिटी एकदम क्लिअर दिसते आणि याच्यामध्ये बोनी डेव्हिएशन झाले, ते मॉडरेट फेजचं नाकाचं हाड बेंड झालेलं लाल कलरचा जो मांसल भाग आपल्याला दिसतोय तो वाढताना दिसतो. येस, हा भाग जो आहे तो मॉडरेट फेज डेव्हिएशन आहे. याच्यामध्ये पण आपल्याला दिसतंय ते थोडंसं सिव्हिअर आणि सी शेप डेव्हिएशन म्हणू शकतो आपण. आणि ही जी कॅव्हिटी आहे याच्यामध्ये ऍब्सोल्यूट नाकपुडी अगदी क्लोज झाली आहे, की ज्याच्यामध्ये बोनी डेव्हिएशन इतकं हेवी झालंय की त्यामुळे ब्रिदिंगला किंवा श्वास, नाकपुडीतून श्वास आपण आतमध्ये घेत असतो तेव्हा ती कॅव्हिटी इतकी छोटी होते, त्यामुळे श्वास जेवढी रिक्वायरमेंट आपल्याला बॉडीला आहे ती कमी पडते. आणि नेझल कॅव्हिटी छोटी झाली, एक बाजूला बोनी डेव्हिएशन असेल की जनरली सर्दी जी साठून राहते त्यामध्ये जे जंतू तयार होतात त्याने अपोजिट साईडची जी नोस्ट्रल असते त्यामध्ये टर्मिनेटला सूज येते. आणि मग दोन्ही कॅव्हिटी ब्लॉक झाल्या की नाकातून श्वास आतमध्ये घेण्याची कॅव्हिटी कमी झाल्यामुळे रिक्वायर्ड क्वांटिटी शरीराला ऑक्सिजनची आहे ती कमी पडते. आणि मग ब्रेथलेसनेस आणि ते बोनी डेव्हिएशन असं जे असतं ते हाड जनरली म्हणजे जी पोकळी जी आपली नाकाची आहे ती त्या ह्याच्यामुळे ते मांसल भागाने पूर्ण झाकून जाते आणि आपल्याला ते श्वास घेता येत नाही. दुसरा अजून एक पार्ट असं असतो की टर्बिनेट हायपरट्रॉफी म्हणजे काय होतं की नाकामध्ये नॉर्मली सुपिरियर टर्बिनेट, मिडल आणि हे इन्फिरियर असे 3 टर्बिनेट्स असतात. नाकामध्ये प्रायमरी हे जे नॉर्मल दाखवले की नॉर्मली जे नाकामध्ये टर्बिनेट असतात आणि सर्दीच्या इन्फेक्शनमुळे त्याच्यामध्ये सूज येते, ज्याला मॉडरेट साईजचे टर्बिनेट म्हणतात. सिव्हिअरमध्ये इतकं इन्फ्लामेशन वाढतं आणि त्याच्यामुळे पूर्ण दोन्ही कॅव्हिटीमध्ये टर्बिनेट सूज आलेली दाखवली. आणि ऑब्स्ट्रक्टेड म्हणजे ऍब्सोल्यूट टर्बिनेट एवढे हायपरट्रॉफाइड झालेत की त्यामुळे दोन्ही नाकपुड्या पूर्ण बंद झालेल्या आहेत. नाकाने अजिबात श्वास घेता येत नाही आणि त्यामुळे ओरल आपण म्हणतो लहान मुलांच्या मध्ये तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात होते, कारण ह्या कॅव्हिटीज कम्प्लीट ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे श्वास तोंडाने घ्यावा लागतो. आता तिसरं जे सर्दीचं कॉम्प्लिकेशन की सर्दी सायनसेस मध्ये साठते आणि त्याच्यामुळे हे जे मांसल भाग दाखवलेत, जे नाकामध्ये आपण बघितलं हा येलोइश भाग दिसतो, ज्याला नेझल पॉलिप असं म्हणतात नाकामध्ये टॉर्च टाकल्यानंतर. आणि हे पॉलिप्स असे तयार होतात की त्यामुळे नेझल कॅव्हिटी ऍब्सोल्यूट बंद होते, म्हणजे श्वास घेताच येत नाही. पूर्ण मांस हे जे वाढलंय ते काही वेळेला सुपिरियर साईडला असतं, काही मॉडरेट मिडल स्टेजला आहे, तर काही वेळेला इन्फिरियरली पूर्ण कॅव्हिटी क्लोज होते. आणि मग ब्रिदिंग रेस्पिरेशनला एवढा त्रास होतो की त्यामुळे सायनसमध्ये सर्दी साठते. त्याचे कॉम्प्लिकेशनमुळे कानाला इन्फेक्शन होतं, डोळ्याला इन्फेक्शन होतं, नाकाच्या बोनी स्ट्रक्चरला डेव्हिएशन होतं, त्यामुळे हाड वाकडं होतं, बेंड होतं. सायनसमध्ये पूर्ण या मॅक्झिलरी सायनसेसमध्ये किंवा सर्दी जी साठून राहते त्याने गम्समध्ये बऱ्याचदा इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे दाताला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. हाच कफ घशामध्ये येतो, त्यामुळे घशामध्ये इन्फेक्शन होतं. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन होतात कारण आपण जेव्हा पण सर्दी होते त्याला तात्पुरती औषधी ट्रीटमेंट करून ते दबवण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच, म्हणजे जरी आपण छोटी म्हणून असं सर्दीला समजत असतो, तेव्हा होणारे दुष्परिणाम वाटतं फार मोठे असू शकतात. तेव्हा सर्दीला काही दुर्लक्षित करून आपल्याला काही चालणार नाहीये. आपण एक फोन घेऊया. हेमा आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. हा, माझा मुलगा 5.5 वर्षाचा आहे. हा हा,
त्याचा सर्दी झाली की कानातून सर्दी बाहेर पडते. ठीक आहे. नेमकं का असं होतं डॉक्टर आणि आपण काय करू शकतो? लहान मुलांच्या मध्ये जनरली सर्दीचा त्रास जेव्हा होतो तेव्हा इन्फेक्शन जे आपण म्हणतो की सायनसेस कॅव्हिटी नंतर कानाच्या आतमध्ये पडद्याच्या आतमध्ये 3 बोनची चेन असते, त्याच्या आजूबाजूला सर्दी साठते आणि या सर्दीच्या इन्फेक्शनमुळे कानाच्या पडद्याला इन्फेक्शन होऊन पडदा फाटतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा सर्दी कानातून बाहेर येते, कानातून पाणी यायला सुरुवात होतं आणि तेच इन्फेक्शनमुळे लिम्फ नोड स्वेल होतात, थंडी वाजून वारंवार ताप यायला लागतो. तर त्यामुळे सर्दी जेव्हा बेसिक कंडिशनमध्ये सर्दी असते त्या काळातच आपण जर थोडी औषधी ट्रीटमेंटची मदत घेतली तर हे कॉम्प्लिकेशन जनरली होत नाहीत आणि जरी कानामध्ये इन्फेक्शन आता झालं असेल तरी लहान मुलांच्या मध्ये रिकव्हरी पण खूप चांगली होते. त्यामुळे प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी थोडंसं औषधी ट्रीटमेंट जर करून घेतले तर त्याला नक्कीच मदत होऊ शकते. फक्त एकच पार्ट की अगदी 5-5.5 वर्षाच्या बाळाला पण आयुर्वेदिक औषधी ट्रीटमेंट करू शकतो पण पंचकर्माला आपल्याला जाता येत नाही. तर त्यामुळे साधारण 6-8 वर्षानंतरचं जर बाळ असेल तर त्याला एक पंचकर्माची आपण मदत घेतली तर पटकन म्हणजे फास्ट सायनसेस मध्ये साठून राहिलेली सर्दी निघून जाते, त्यामुळे पेशंट चांगले रिकव्हर होतात. नक्कीच. मग डॉक्टर जेव्हा ही सर्दी जेव्हा छातीमध्ये साठून राहते तेव्हा बरेच काही आपल्याला आजार दिसून येतात, तर ह्याचे दुष्परिणाम नेमके काय होत असतात? आपल्याकडे प्रेझेंटेशन मध्ये पण काही दाखवू शकू. सायनसेस आपण जे दाखवले की मॅक्झिलरी कपाळाचा किंवा नेझल कॅव्हिटी आणि मॅक्झिलरी हे सायनसेस मध्ये सर्दी साठून राहते, तशी कपाळाचा हा भाग किंवा संपूर्ण हा पण सायनसेसचीच एक कॅव्हिटीज कशा आहेत त्या एक्सप्लेन केल्या त्याच्यात. डोकेदुखीचा प्रचंड त्रास होतो, सायनसेस सर्दी सायनस मध्ये साठून राहते त्यामुळे. आणि सगळ्यात महत्वाचं की कफ किंवा छातीमध्ये कफामुळे होणारे जे त्रास आहेत, आपण ही 2 फुफ्फुसांची डायग्राम आहे, दोन्ही साईडला 2 फुफ्फुस आहेत. हे जे फुगे दाखवले ज्याला अल्व्हिओलाई असं म्हणतात की छातीमध्ये असणाऱ्या फुग्यांमध्ये कफ तयार होतो आणि आतमध्ये फुफ्फुसांमध्ये अशा ज्या ब्रँचेस असतात त्याला ब्रॉन्क्युअल अल्व्हिओलाई नंतर ही ट्यूब असते, तयार होणारा कफ हा फुग्यांमध्ये साठून राहतो आणि त्यामुळे बऱ्याचदा इन्फेक्शनमुळे नाकातून नॉर्मल कंडिशन कशी असते की श्वास आपण जेव्हा नाकातून आतमध्ये घेतो तेव्हा इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन या प्रक्रियेमध्ये नाकातून आपण ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड असे 3 वायू आतमध्ये घेतो. एका इन्स्पिरेशन बरोबर 16% ऑक्सिजन आतमध्ये घेऊन तो छातीमध्ये असणाऱ्या फुग्यांमध्ये या रक्तवाहिन्यांमध्ये ऍब्सॉर्ब केला जातो आणि तो मेटाबॉलिझम प्रक्रिया म्हणजे पचन क्रिया, पोटाच्या आतड्यांच्या हालचाली वाढून अन्नपचन होणं, ही प्रक्रिया होणं, लहान मुलांच्या मध्ये बोनी जे हाईट इन्क्रीज होणं किंवा स्किन डेव्हलप होत असते, शरीराच्या मांसपेशी डेव्हलप होत असतात आणि हे सगळ्या जे शरीराची डेव्हलपमेंट जेव्हा होत असते तेव्हा पचन क्रियेसाठी सुद्धा ऑक्सिजन आणि शरीरातल्या सगळ्या मेटाबॉलिझम ही ऑक्सिजनवरती डिपेंड करतं. हा ऑक्सिजन आपल्याला कुठून मिळतो? नाकातून घेतलेल्या श्वासनलिकेतून फुग्यांमधून जो रक्तवाहिन्यांमध्ये मिक्स होतो. कफाचं प्रोडक्शन खूप जास्त व्हायला लागल्यानंतर हा कफ जसं सायनसेस मध्ये साठतो तसा फुग्यांमधून जाऊन अल्व्हिओलायमध्ये भरतो आणि त्यामुळे नाकातून घेतलेली हवा फुग्यांपर्यंत पोहोचत नाही, कारण कंप्लीट ट्यूब आणि फुग्यांमध्ये कफ भरलेला असतो. हा कफ बाहेर काढण्यासाठी म्हणून आपण जे पंचकर्माचे ट्रीटमेंट करतो की त्यामध्ये काही ग्रॅन्युअल फॉर्मॅटमध्ये औषधं दिली जातात, सिरप्स दिली जातात, पावडर दिली जातात, काढे दिले जातात आणि त्याच्याने तो कफ नॅचरली लिक्विड होऊन बाहेर पडतो आणि त्यामुळे नैसर्गिक कफ एकदा निघून गेला की ब्रिदिंगला वे मोकळा होतो आणि त्यामुळे मग लहान मुलांच्या मध्ये सगळ्यात मोठं ऍडव्हान्टेज काय होतं की सर्दी दबवण्यापेक्षा तुम्ही क्लीन करा, ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होते, मुलांची बुद्धी चांगली वाढते, हाईट चांगली इन्क्रीज होते, मस्क्युलर डेव्हलपमेंट चांगली होते आणि जो वाढतं वय आपण जे म्हणतो की ज्या काळात ते ऑब्स्ट्रक्शन क्लिअर होणं गरजेचं आहे, त्या अनेक वेळेला पालकांच्याकडून दुर्लक्ष होतं की मुलांना आपण आता सर्रास बघतो की 10वी आणि 12वीचे बोर्ड एक्झाम्स आहेत आणि आई बाबांना बघवत नाही की ती मुलं अभ्यास करतायत आणि त्यांचं लक्ष लागत नाही अभ्यासामध्ये, कारण कंटिन्युअस वाचतात नाकातून कंटिन्युअस पाणी वाहत असतं आणि मग आपण काय वाचतोय लक्षातच नाही, कायम झोप आल्यासारखा चेहरा असतो, ड्राउझिनेस खूप असतं, डोकं कंटिन्युअस दुखत असतं आणि मग तात्पुरतं आपण काहीतरी पेनकिलर दे आणि सर्दीच्या गोळ्या आणि अँटीहिस्टॅमिनिक सर्दीसाठीची कोणतंही मेडिसिन घेतलं की ती वाहणारी सर्दी घट्ट होते आणि तात्पुरतं नाकातून वाहणारं पाणी बंद होतं, पण त्याचा परिणाम काय होतो की सायनसमध्ये नेझल स्प्रे किंवा वापरून सायनसमध्ये साठून राहिलेल्या सर्दीने ते कॉम्प्लिकेशन सगळे वाढतात. तर त्यापेक्षा आपण नैसर्गिक ते क्लिअर करू शकतो. नक्कीच. म्हणजे कसं हे आपण अधिकाधिक जाणून घेऊया, पण आता मात्र घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती सर्दीबद्दल. अर्थातच सर्दीसाठी आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आपल्याला किती मदतगार ठरू शकतात यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानोगडे. तुमच्या मनातील प्रश्न विचारला तर हाच, पण डॉक्टर तुम्ही आम्हाला ब्रेकवर जाण्यापूर्वी अगदी छान समजावून सांगितलं की नक्की आपल्याला सर्दीचे दुष्परिणाम काय काय जाणू शकतात. पण मुळात जेव्हा तुम्ही म्हणता की आपण ह्याच्यावरती आयुर्वेदिक पंचकर्म करणं आपल्याला फार उपयुक्त ठरू शकतं, पण ह्याच्यामध्ये आपण नेमकं काय काय करायचं असतं, कोणकोणती प्रोसिजर असते,
किती वर्षापासून किती वर्षापर्यंत आपण हे सगळे उपचार करू शकतो? सविस्तररित्या माहिती सांगा ना. पंचकर्माच्या ट्रीटमेंट साधारण 10 दिवसापासून 21 दिवसापर्यंत हा कोर्स असतो. अगदी लहान मुलांना म्हणजे 8-10 वर्षाच्या मुलांपासून ते वय वर्ष 70-80 वर्षापर्यंतच्या लोकांना आपण नस्य म्हणून ही पंचकर्माची ट्रीटमेंट करू शकतो. क्लिनिकल ट्रीटमेंट असते, साधारणतः एक 40 ते 45 मिनिट वेळ लागतो प्रोसिजरसाठी. त्यामध्ये वनस्पतींपासून सैद्धामिक्स वनस्पती असतात आणि या वनस्पतींच्या तेलाने स्नेहन केलं जातं आणि त्याच्यानंतर फोमंटेशनची प्रक्रिया असते. म्हणजे काही वनस्पती वाळूमध्ये काही वनस्पतींच्या पावडरी मिक्स करून त्याच्या पोटल्या बनवल्या जातात आणि त्याच्याने शेक दिला जातो सायनस एरियामध्ये आणि त्याच्यामुळे घट्ट झालेला हा कफ लिक्विड व्हायला मदत होते. वनस्पतींचे काही ड्रॉप पाण्यामध्ये टाकले जातात आणि त्याचा वाफारा देतात, त्यामुळे घट्ट कफ सगळा लिक्विड होतो. आणि त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की नाकामध्ये तेलाचे ड्रॉप टाकताना आयुर्वेदिक क्लिनिकल ट्रीटमेंटला बरेच लोकांना अशी सवय असते की मार्केटमध्ये अनेक प्रकारची आयुर्वेदिक तेल आहे ती नाकामध्ये टाकायचं किंवा नाकामध्ये तूप टाकायचं. हे घरगुती पेशंट येणारे सांगतात की आम्ही तेल टाकून बघितलं पण आम्हाला उपयोग झाला नाही म्हणून. पण तसा उपयोग नाही. प्रॅक्टिकली आपण जी पंचकर्मामध्ये तेल वापरतो त्यामध्ये असंख्य वनस्पती, हजारो प्रकारचे ऑइल्स असतात. या तेलामध्ये जी पेनिट्रेटिंग पॉवर किंवा ज्या जडीबुटींचा आपण वापर करतो आणि यामध्ये मग ऑपरेशनमध्ये जे सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये सर्दी जी काढून टाकली जाते ते सिंपल तेलाचे ड्रॉप इझिली पेनिट्रेट होऊन घट्ट कफ लिक्विडून घशात उतरून थुंकीतून बाहेर पडते. म्हणजे पेनलेस प्रोसिजर असते. पण महत्व आहे की ते क्लिनिकली करणं गरजेचं आहे. घरच्या घरी तुम्ही जर नुसती वाफ घेऊन तेल टाकून तो जर कफ काढायचा प्रयत्न केला तर ते नॅचरली पॉसिबल नाही. बऱ्याचदा योगा करत असताना नेती करायची पण सवय असते लोकांना, पण नेतीमुळे हा जो फ्रंटल एरियामध्ये असणारा सायनस ब्लॉक रिलीज होतो, पण डोळ्यांच्या आजूबाजूची कॅव्हिटी किंवा कानाच्या पडद्याच्या आतमध्ये असणाऱ्या बोनमध्ये कॅव्हिटीमध्ये असणारे इन्फेक्शन, मॅक्झिलरी सायनसेस, नाकाच्या कॅव्हिटीमध्ये दोन्ही साईडला जे ओपनिंग्स असतात त्याच्यामध्ये असणारा कफ, हा सगळा नॅचरली नैसर्गिक आपण घरगुती ट्रीटमेंटने क्लिअर करू शकत नाही, जे आपण पंचकर्माच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि मग यामध्ये हे जे कफ निघून जातो की 50% सायनस ब्लॉक रिलीज झाले की पहिल्या 10 दिवसातच पेशंट खुश होतं. त्यांना वर्षानुवर्ष त्रास असणाऱ्या पेशंटना वाटतं की झालं आता सुटका झाली, म्हणजे परत आपल्याला आता काही औषधच घ्यायला नको. आणि इनफॅक्ट बऱ्याचदा अशी चूक करतातही पेशंट. बरोबर, ही चूक त्यांनी करू नये, ते नेमकं काय केलं पाहिजे हे जाणून घेऊया. पण सचिन आपल्याशी बोलतायत उस्मानाबादहून. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मला 10-15 वर्षापासून सर्दीचा त्रास आहे. हा हा. आणि 2 वेळेस ऑपरेशन पण केलंय मास वाढलं म्हणून. बरोबर. आणि सध्या आयुर्वेदिक औषध चालू आहेत बालाजी तांबेचे. एवढं काय फरक पडेना झालाय. ठीक आहे. त्याचा त्रास नेहमीच चालू आहे. ठीक आहे, काय सांगाल डॉक्टर? सर्दीसाठी सर्जिकल ट्रीटमेंट होणारे आता आपल्याकडे हजारात पेशंट आहेत की ज्यांचं ऑलरेडी नाकाचं, डोळ्याचं, कानाचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून. तर सर्दीचं ऑपरेशन होण्याचं कारण काय असतं, तर सर्दी आपण औषधी ट्रीटमेंट घेऊन सायनसेसमध्ये सर्दी साठते, त्यामध्ये जंतू तयार होतात, बोनी स्ट्रक्चर डिव्हिएट होतं आणि त्यामुळे नाकाचं ऑपरेशन, कानाला इन्फेक्शन, कानाचं ऑपरेशन ही फेज येते. आपण पंचकर्माचा जो पार्ट आता एक्सप्लेन करत होतो की सायनसमध्ये सर्दी साठते, ती आपण पंचकर्माने रिकव्हर केली. आता जी सर्दी ऑपरेशनमध्ये काढली जाते ती आपण नैसर्गिक पंचकर्माच्या माध्यमातून काढतो, जी पेनलेस नैसर्गिक प्रक्रिया आहे. रिमेनिंग जो पुढचा पार्ट महत्वाचा असतो की जो औषधी ट्रीटमेंट फॉलो केली जातात, ही औषधं 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने फॉलो करावी लागतात. आयुर्वेदाचा हाच एक थोडा क्रिटिकल पार्ट आहे की जर प्युअर फॉर्ममध्ये आयुर्वेदिक औषधं असतील तर त्याचा फॉलोअप थोडासा लॉंग टर्म ठेवावा लागतो. पेशंटना आता 1-2-5 दिवस, 8 दिवस औषधं घेतलं आणि बरं झालं की सुटका झाली, अशी एक मनाची तयारी झालेली असते. पण तसं आयुर्वेदामध्ये थोडासा वेळ लागतो. पण नैसर्गिक ही औषधं जर आपण खाल्ली तर रिमेनिंग जो आपण की 50% आपण सर्दीमध्ये पंचकर्मात रिकव्हर केलं तर राहिलेला पार्ट हे औषधं करून टाकतात. पुढचा फॉलोअप औषधांमध्ये झाला की एकदा स्वतः पेशंट येऊन सांगतात सर्दी होत नाही, डोकं दुखत नाही, डोळ्यांना पाणी येत नाही, कानाला खाज येणं, घशामध्ये इन्फेक्शन होणं, श्वासाला ब्रिथिंगला त्रास होत असतो, रात्री झोपेमध्ये कधी एक नाकपुडी बंद होते, कधी दुसरी बंद होते, कधी दोन्ही बंद होतात, तोंडाने श्वास घ्यायला लागतो, दम लागल्यासारखं वाटतं, कानाला दडे बसतात किंवा ग्लँड वाढतात, लिम्फ नोड्स वेल होतात. हे त्रास सगळे ऍब्सोल्यूट रिकव्हर होतात. आणि जेव्हा पेशंट स्वतः सांगतात की हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आता ऍब्सोल्यूट क्लिअर आहे, तेव्हा स्वतःहून आपण मेडिसिन्स बंद करा, आता इम्युन डेव्हलपमेंट चालू करू. आणि मग तो 3 महिन्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे की त्याच्यामध्ये मग थोडं इंडियन कल्चरमध्ये आयुर्वेदिक इम्युनिटीसाठी जी औषधी किंवा आहार आपण जो म्हणतो तो इतका अप्रतिम आहे की नुसतं औषधं व्यवस्थित तुम्ही फॉलो करून इम्युनिटीसाठी घरगुती काही प्रॉपर डाएट फॉलो केलं तर अनेक वर्ष पेशंट आनंदाने राहू शकतात आणि या सर्दीपासून मुक्त होऊ शकतात. नक्कीच. आणि खरं तर म्हणजे आपण करण्यात येण्याच्या चुका आहेत त्या आपण कशा टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया. आपण घेतोय छोटंसं ब्रेक.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की सर्दीसाठी आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आपण कसे केले पाहिजेत, केव्हा केले पाहिजेत, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अर्चना जानोगडे. डॉक्टर, जेव्हा आपण सर्दीकडे दुर्लक्ष करत असतो त्या बऱ्याच जणांची जी सर्दी असते ती कधीतरी आपल्याला दमास झालेला आपल्याला दिसून येतो, कारण त्यांना श्वास तर काही घेता येत नाही, हाफताना दिसतात. तर खरंच सर्दीकडे दुर्लक्ष केल्यानंतर आपल्याला दमा होऊ शकतो का? कफ तयार होणं आणि छातीमध्ये साठून राहणं ही एक शरीराची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तर मग बऱ्याचदा काय होतं की दम्याचा त्रास जर हेरिडिटरी आई बाबांना जर दमा असेल तर तो मुलांच्या मध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता असते आणि कफाचं प्रोडक्शन खूप जास्त होतं आणि छाती गच्च होतं आणि कफ तयार होतो आणि त्याकडे दुर्लक्ष झालं तर आपण आता प्रेझेंटेशन मध्ये बघितलं की कफ हा फुग्यांमध्ये तयार होतो. छातीमध्ये असणाऱ्या ट्यूबमध्ये कफाचं प्रोडक्शन होऊन या फुग्यांमध्ये कफ साठून राहतो. जेव्हा पण ट्यूब ब्लॉक होते तेव्हा श्वास घेताना ही एक अजून डायग्राम आहे की म्युकस दाखवलं की कफ फुग्यांमध्ये दोन्ही साईडला दोन फुफ्फुस आहेत. ही ट्यूबमध्ये ब्रॉन्क्युलमध्ये म्युकसचा पार्ट आहे, कफ तयार झालेला याच्यामध्ये दिसतोय. नॉर्मल कंडिशनला कसं होतं की ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्कियल अस्थमा आणि दमा, नॉर्मल ब्रॉन्कियल ट्यूब आपण जी दाखवली की या कंडिशनमध्ये ही एवढा मोठा स्पेस असतो की नाकातून घेतलेली हवा आहे ती फुग्यांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी एवढा मोठा वे याच्यामध्ये शिल्लक आहे. इन्फ्लामेशन कंडिशनमध्ये काय होतं की कफ जो तयार होतो त्याच्यामध्ये असणाऱ्या जंतूंमुळे या ट्यूबला सूज येते आणि त्यामुळे नाकातून घेतलेली हवा एवढा कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे ऑक्सिजन 100% ट्यूब फुग्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे काय होतं की शरीराला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे छाती गच्च होते, ब्रेथलेसनेस खूप जाणवायला लागतं आणि मग जीव घुसमटल्यासारखं होणं असं जो प्रकार बऱ्याचदा पेशंट म्हणतात की एकदम गुदमरल्यासारखं व्हायला सुरुवात होते, कारण ते कंजेशन झालेलं असतं. मग बऱ्याचदा काय होतं की ॲलोपॅथीमध्ये तोंडाने ओढायचे पंप, जसं नाकामध्ये सर्दी होते तर नेझल स्प्रे दिले जातात, पण ते इतके कॉम्प्लिकेशन की त्याच्यामुळे इतके सगळे कॉम्प्लिकेशन वाढतात. त्यामुळे नेझल स्प्रे जनरली वापरू नये आपण असं सजेस्ट करतो. तसं ओरली जे पंप दिले जातात त्याच्यामध्ये पण ब्रॉन्कोडायलेटर, एक्सपेक्टोरंट आणि सप्रेसंट असे प्रकार असतात. तर नॉर्मली कोणताही स्टिरॉइडचे पंप तुम्ही कंटिन्युअस जर वापरत राहिला तर त्यामुळे ट्यूबचं जे कंजेशन आहे ते साईज वाढतो, जो कफ बाहेर पडणार आहे तो परत आत जाऊन फुग्यांमध्ये कफ साठतो आणि परिणाम काय होतो की कफ काढण्यापेक्षा फुगे सगळे कंजेस्टेड होत जातात आणि त्यामुळे छातीमध्ये 1 लोब, 2 लोब, 3 लोब सगळं कफाने भरून जातं आणि त्याचा परिणाम म्हणून सर्दी, सायनसायटिस जसे कॉम्प्लिकेशन आहे तसं ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्कियल अस्थमा आणि दमा, म्हणजे कफ सायनसेस छातीमध्ये साठतो आणि ब्रॉन्कियल ट्यूब मधून तो अल्व्हिओलायमध्ये साठून राहून चेस्ट कंजेशन होतं आणि एकदा कंटिन्युअस स्टिरॉइडचे वर्षानुवर्ष पंप वापरणाऱ्या लोकांच्या मध्ये छाती पूर्ण गच्च होते आणि दम्यामध्ये एकदा रूपांतर झालं की लाईफ लॉंग लोकांना ते दम्यासाठीचे पंप ओढावे लागतात आणि मग इतकं ते अस्वस्थ अवस्था असते की 45 डिग्रीचा अँगल घेतला तर श्वास घेता येतो, नाही तर श्वासच घेता येत नाही. तर मुळात असं होतं की कंटिन्युअस कफ छातीमध्ये होतोय तर तो औषधं खाऊन सारखा दबवण्यापेक्षा आपण ते क्लीन करा. जे काही भरलंय तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये आपण जे ग्रॅन्युल किंवा औषधी काढ्या वगैरे प्यायला देतो त्याने तो कफ नैसर्गिक निघून जातो. पंचकर्माच्या वमन विरेचनाच्या किंवा ज्या प्रक्रिया आपण नस्याच्या ज्या करतो त्याने नैसर्गिक साठून राहिलेला कफ बाहेर काढला जातो आणि मग औषधी ट्रीटमेंट देऊन इम्युन डेव्हलपमेंट बुस्टर दिली की अनेक वर्ष आनंदाचे जातात. बरं, मग असं होतं का की आपण जेव्हा सर्दीसाठी